आज आपण शिकणार आहोत कच्च्या पपईच्या गोड पुऱ्या कशा करायच्या। खायला खूप छान वाटत असतात आणि खूप पोषक असतात। या पुऱ्या करण्याकरता आपल्याला कच्ची पपई हवी आहे। या दोन कच्च्या पपया मी घेतल्या आहेत। याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे। वरचे साल काढल्यानंतर आपल्याला ह्या पपया बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। बारीक चिरल्यानंतर या पपया आपल्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2 शिट्या लावायच्या आहे। 2 शिट्या झाल्यानंतर हे पपई सॉफ्ट होत असते। आता या पपईचे स्लाइस आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे। यातले पाणी आपल्याला फेकून द्यायचे आहे। त्यानंतर या पपईमध्ये आपल्याला 4-5 वेलची पूड, चवीनुसार साखर टाकायची आहे और मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ टाकून मळून घ्यायचे आहे। पोळ्या लाटतो तसे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। 5-10 मिनिटं ठेवल्यानंतर आपल्याला याच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। एकीकडे मी तेल उकडायला ठेवले आहे। आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। या पुऱ्या आपल्याला गोल्डन ब्राउन होतपर्यंत तळून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता या कशा छान फुगल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। गरम गरम खायला या पुऱ्या खूप छान वाटतात। तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारच्या कच्च्या पपईच्या गोड पुऱ्या। मुलांना पण खायला खूप आवडत असतात। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या कच्च्या पपईच्या गोड पुऱ्या।